अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 7. अभिवाचक जयंत ठोंबरे. दिल्लीत एका नव्या मोहिमेची टोलेजंग तयारी अल्लाउद्दीनाने सुरू केली. त्याचे काळेभोर छत्र अफगाणी लष्करात उभारले गेले. खलजींच्या सुलतानीची निशाणी म्हणजे हे काळे छत्र. खलजी फौजा दिल्लीतून बाहेर पडल्या. तो दिवस होता 28 जानेवारी 1303 आणि चितोडवर पठाणी धाड पडली. अल्लाउद्दीनने गेल्या गेल्यात छतवारी नावाची चितोड जवळची टेकडी कब्जात घेतली आणि टेकडीवर बसून तो फौजेच्या हालचालींचे हुकूम सोडू लागला. त्याच्या सन्निध्य अमीर खुसरो हा तवारीख नवीस व कवी हाजीर होता. चितौड़गढ़ खूप मोठा आणि अजिंक्य होता. गढ़ में गढ़ चितौड़गढ़ और बाकी सब गडिया अशी त्याची ख्याती होती. राजपुतांची चितोडवर अयोध्या इतकी भक्ती होती. चितोडवर हल्ले सुरू झाले. घोर संग्राम सुरू झाला. राजपुतांची घराणीच्या घराणी चितोडसाठी जय एकलिंगजी हा घोष करीत शर्थीनं लढू लागल्या, मरू लागल्या. खुद्द राणा रत्नसिंह रावळ ठार झाला. सिसोदियांची राणा लक्ष्मण सिंहासह 7 मुले लढता लढता मारली गेली. एक मुलगा जखमी अवस्थेत राजपुतांनी सुरक्षित जागी पळवून नेला. तो अजय सिंह. तो वाचला. हजारो राजपूत चितोड करीत रणांगणावर मरत होते. 6 महिने हा संग्राम चालला होता. अखेर चितोडगड पडला. राजपुतांची अयोध्या बुडाली. चितोडच्या माथ्यावर धुरांचे प्रचंड लोट उठले. हा धूर कशाचा? हजारो तरुण आणि सुंदर राजपूत रमणींच्या आत्मयज्ञाचा हा धूर. राजपुतांच्या प्रतिष्ठेकरता आणि पावित्र्याकरता या युवतींनी स्वतःहून हा जोहार चेतवला. चितोडचा हा पहिला जोहार. अखेर चितोडगड पडला. एकूण 30,000 माणसं कापली गेली. आता त्याच पठाणी टापा पुन्हा महाराष्ट्रावर आणि देवगिरीवर दौडत निघाल्या. कारण देवगिरीचा दडपलेला स्वाभिमान एकदम उसळून उठला. दिल्लीला जाणारी वार्षिक खंडणी यादव राजानं आणि युवराज शंकरदेवानं बंद केली. ती खंडणी बंद होताच अल्लाउद्दीनानं 30,000 फौज आपल्या सेनापती बरोबर रवाना केली. त्या सेनापतीचं नाव मलिक नायब काफूर हजार दिनारी. वास्तविक हा मलिक काफूर मूळचा गुजरात येथील खंबायत येथील गुजराती मुलगा. तो लहान असतानाच या गुजराती मुलाला अल्लाउद्दीनानं गुलाम करून 1000 दिनारला खरेदी केलं होतं. पण अल्लाउद्दीनच्या पदरी पडल्यानंतर त्याच्या अंगीही रावणासारखं बळ आलं. मलिक काफूर 30,000 फौज घेऊन निघाला. गेली 3 वर्षे शंकरदेव यादवानं खंडणी दिल्लीला जाऊ दिली नाही. म्हणून अल्लाउद्दीन चिडला काय? होय, म्हणून त्यानं ही फौज पाठवली काय? केवळ एवढ्याच कारणाकरता चिडून त्याने ही फौज पाठवली नाही. आणखीन एक कारण होतं. प्रत्यक्ष राजा रामदेवरावानं अल्लाउद्दीनाला दिल्लीस निरोप पाठवला होता. माझ्या मुलानं आणि राज्यातील इतर लोकांनी तुमचं प्रभुत्व आणि सत्ता झुगारून दिली आहे. केवळ भीतीमुळे मी त्यांच्याशी सहमत आहे असे दाखवित असतो. परंतु आपण कुणातरी मातब्बर सरदारास इकडे देवगिरीस पाठवाल तर बरं होईल. आता काय बोलायचं? कपाळाला तळहात लावायचा. मलिक काफूरची फौज देवगिरीवर आली. शंकरदेवानं युद्धाच्या तयारीनं मलिकवर हल्ला चढवला. युद्ध पेटलं आणि त्यात शंकरदेवाचा सडकून पराभव झाला. यादव सेना 10 दिशांना पळत सुटली. शंकरदेवही हताश होऊन पळाला. मलिकने पुन्हा देवगिरी शहर लुटलं. पण त्याला सर्वात मोठी लूट मिळाली ती म्हणजे प्रत्यक्ष राजा रामदेव रावत मलिक काफूरच्या हाती गवसला. त्याने राजाला कैद केलं. सारी लूट आणि कैदी राजा मुठीत घेऊन मलिक मोठ्या दिमाखात दिल्लीस गेला.
तो दिवस होता शनिवार दिनांक 24 मार्च 1307. अल्लाउद्दीन मलिकवर निहायत खुश झाला. इतिहासात महाराष्ट्राच्या अपमानाची आणखीन एक नोंद झाली. प्रत्यक्ष राजाच दिल्लीच्या कैदेत पडला. रामदेवराव 6 महिने नजरबंदीत होता. अल्लाउद्दीनानं त्याला मानानं वागवलं. शेवटी त्यानं रामदेवरावास राय रायान अशी पदवी बहाल केली. 1,00,000 टंक आणि नवसारी परगाणा त्याने राजास जहागीर दिला. वार्षिक खंडणी न चुकता दिल्लीस पाठवीन अशी रामदेवरावानं खलजीस कबुली दिली. 6 महिन्याच्या नजरबंदीनंतर खलजीनं आपल्या या सासऱ्याला देवगिरीस रवाना केलं. रामदेवरावाची राजकन्या ज्येष्ठापल्ली ही अल्लाउद्दीनाची बेगम झाली होती ना. रामदेवराव देवगिरीस परत आला. शंकरदेव युवराज हताश होता. खंडणीचा ओघ परत दिल्लीकडे सुरू झाला. त्यानंतरचे म्हणजेच इसवी सन 1307 नंतरचे रामदेवरावांचे जे कोरीव लेख, ताम्रपट आणि शिलालेख सापडले आहेत त्यात त्याने स्वतःला दिल्लीची पदवी लावून घेतली आहे. राय रायान आणि प्रौढ प्रतापवर्ती ही पदवी तो मिरवतोय. युवराज शंकरदेव यादवाचे मानी मन तगमगत होते. याच काळात दिल्लीची फौज आंध्र प्रदेशच्या राजधानीवर म्हणजे वारंगळ नगरीवर चालून आली. या अफगाणी फौजेला आंध्रचे म्हणजे तेलंगणाचे राज्य असे जिंकावायचे होते. पण वाटेत गोंडवनाच्या जंगलातून त्यांना वरंगळाचा मार्ग सापडेना. म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्याकरता रामदेवरावांना आपला एक वाटाड्या पाठवला. त्याचे नाव परशुराम दळवी. अखेर तेलंगणही गुलामगिरीत पडला. त्यानंतर लवकरच इसवी सन 1309 साली राजा रामदेवराव मरण पावला. शंकरदेव देवगिरीच्या सिंहासनावर राजा झाला आणि त्याने अल्लाउद्दीनचे मांडलिकत्व झुगारून दिले. खंडणी बंद केली. अल्लाउद्दीनचे डोळे देवगिरीवर वटारले गेले. पुढे ओळीनं 3 वर्षे शंकरदेवानं दिल्लीला खंडणी पाठवलीच नाही. अल्लाउद्दीनानं आपली फौज मलिक काफूर बरोबर देवगिरीवर पुन्हा पाठवली. ही अफगाणांची 3री स्वारी. खलजीने मलिकला हुकूम दिला की तू देवगिरीच्या फौजेचा फडशा पाड आणि ते राज्य जिंकून घे आणि तू तिथेच राहा. एक जुम्मा मशीद बांध आणि आपल्या धर्माचा प्रसार कर. युद्धाचा वणवा पेटला. शंकरदेव मराठ्यांच्या क्षात्र धर्माला शोभेचा लढत होता. रणांगण वणव्यासारखं भडकलं होतं. मुंडकी उडत होती. रक्त खळाळत होतं. अन घात झाला. महाराष्ट्राच्या वर्मी घाव बसला. शंकरदेव ठार झाला. मलिक काफूरनं त्याला मारलं. महाप्रलय उडाला. पृथ्वी आक्रंदू लागली. शेष डळमळला. कत्तल सुरू झाली. देवगिरीवर मलिक चढला. महाराष्ट्राच्या वैभवाचा, स्वातंत्र्याचा, सद्धर्माचा, संस्कृतीचा, दराऱ्यांचा तो गरुड ध्वज कडकन मोडून पडला. पंख तुटले. मुंडके उडाले. सोन्याचे सिंहासन कोलमडले. आग उसळली. मंदिरे फुटली. राजप्रासादातील अपरंपार संपत्ती फरफटत बाहेर पडली. आसूड कडाडले. अत्याचारांच्या लाटा उंच उंच चढू लागल्या. रक्तांचे तुषार उडू लागले. लाटा चौफेर फेसाळून देवगिरीला घेर घेरून पोटात ओढू लागल्या. स्वातंत्र्याचा शेवटचा आक्रोश उठला. कणा मोडला आणि महाराष्ट्राची सोन्याची द्वारका बुडाली. राजा, राजसिंहासन, राजसभा, छत्र, सैन्य, सेनापती आणि गरुड ध्वजासह महाराष्ट्राची सोन्याची द्वारका बुडाली. देवगिरी बुडाली. उरले फक्त आक्रोश आणि बुडबुडे. एवढे मोठे मराठी साम्राज्य बुडाले तरी कसे? बुडाले हे सत्य, पण महाराष्ट्राची दंडसत्ता आणि विवेकसत्ता ही गाफील राहिली.
दंडसत्ता म्हणजे राज्यकर्ते आणि विवेकसत्ता म्हणजे शिकले सावरले ज्ञानी लोक. उत्तर हिंदुस्थानात सुलतानी सत्तेचा केवढा प्रचंड धुमाकूळ चालू आहे आणि त्या हाल अपेष्टा सत्ता, धर्म, संस्कृती आणि इतिहासही कसा चिरफाळून गेलाय हे आमच्या देवगिरीच्या यादव राजांना माहीत नसावे. उद्या आणि परवा हा वरवंटा महाराष्ट्रावरही रोरावत येणार आहे हे यादव सत्ताधीशांना आणि पंडितांना माहीतच नसावे. वास्तविक ज्ञानेश्वरादी सर्व संतांनी उत्तरेकडे तीर्थयात्रा करीत असताना हे सुलतानी अत्याचार आणि त्याचे परिणाम प्रत्यक्ष पाहिले होते आणि अनुभवलेही होते. त्यामुळे महाराष्ट्रभर उत्तर भारत किती यातना सोसतो आहे हे समजलं होतं. तरीही इथले राज्यकर्ते आणि पंडित झोपेतच होते. आमचा देवगिरीचा पंतप्रधान हेमाद्री हा राज्यकारभारी होता. तो सैनिकही होता आणि विद्वानही होता. निदान त्याला तरी या भावी संकटाची जाणीव झाली होती? नव्हती. तसे पुसटसेही चिन्ह त्याच्या ग्रंथात किंवा त्याच्या राज्यकारभारात दिसत नाही. त्याने याच काळात एक ग्रंथ लिहिलाय. त्याचं नाव आहे व्रताचार शिरोमणी. म्हणजे व्रतवैकल्य कशी करावीत, उपासतापास कसे करावेत, प्रसाद सव्वाशेराचा करावा की पावशेराचा पुरे याचा विचार करीत आमचे पंतप्रधान शिक्कामोर्तब उठवीत बसले होते. आळंदीच्या एका संन्याशाच्या 3 पोरांच्या मुंजी कराव्यात की न कराव्यात याचाच खल पैठण सारख्या विद्यानगरीत विद्वान करीत होते. उत्तरेत सुलतान वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांच्या बाटवाबाटवीत आणि कत्तलीतही मग्न झाले होते. ब्राह्मणांच्या जानव्यांचे ढीक पडत होते. संस्कृत धर्मग्रंथांच्या होळ्या पेटत होत्या. तर महाराष्ट्रातील ब्राह्मण संन्यासाच्या पोरांना मुंज करण्याचा अधिकार नाही म्हणून जानवी लंगोट्या लपून ठेवीत होते. किनाऱ्यापासून 5 कोस कोणी समुद्र ओलांडला तर ते ओलांडणाऱ्याला ते धर्मभ्रष्ट ठरवित होते. सरहद्द ओलांडून 150 कोस खलजीच्या पठाणी सेना स्वराज्यात घुसल्या तरी आमच्या राजाला आणि सेनापतीला त्याचा पत्ताच लागला नव्हता. पठाणांच्या पहिल्या आक्रमणाच्या वेळी आमचा शंकरदेव सैन्यासह तीर्थयात्रेला गेला होता म्हणे. आश्चर्य काय, महाराष्ट्र गुलामगिरीत पडला तो? आश्चर्य काय तर धर्म मृत्यूच्या दाढेत सापडला तर? श्रोते हो, पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती पुस्तकाचं अभिवाचन, या अभिवाचनाचा भाग 7वा आज आपण ऐकलात. आपल्याला तो कसा वाटला याविषयी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि शेवटी महत्वाचं म्हणजे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.